पाळीतील त्या 4 दिवसांमध्ये घरातील काम करू शकत नसू, ऑफिस वर्क करण्यामध्ये अडथळा येत असेल किंवा नॉर्मलपेक्षा जास्त प्रमाणामध्ये दुखत असेल तर मग मात्र उपचार घेण्याची गरज असते। या व्हिडिओमधून आपण पाळीमध्ये पोट दुखण्याची कारणे, त्यावरती कोणते उपाय केले जातात, घरगुती कोणते उपाय करू शकतो, योगासने कोणती करावीत, हे सर्व जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर शोभा शिंदे, स्त्रीरोग प्रसूती तज्ञ, माऊली हॉस्पिटल, उरुळी कांचन, पुणे येथून। या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रेग्नन्सी केअर, बेबी केअर, लहान मुलांचा आहार, स्त्रियांच्या समस्या, पाळीच्या तक्रारी, डिलिव्हरी नंतरची काळजी या विषयांवरचे व्हिडिओ बनवत असतो। पाळीत पोट दुखण्याची कारणे। नंबर 1, किशोरवयीन मुलींमध्ये अँक्झायटी, टेन्शन असणं। नंबर 2, ओव्ह्युलेटरी सायकल असणं। अंडाशयातून 12 ते 16व्या दिवशी अंड फुटल्यानंतर स्त्रीबीज बाहेर पडल्यानंतर त्या पाळीत पोटात दुखत असतं। नंबर 3, पाळीच्या जस्ट अगोदर बहुतेक महिला इमोशनली वीक असतात, त्यामुळे पाळीमध्ये पेन थ्रेशोल्ड कमी होतो। नंबर 4, पाळीमध्ये गर्भाशयाचे आतील लाइनिंग इंडोमेट्रियम बाहेर टाकले जाते। शेड ऑफ झालेले इंडोमेट्रियम बाहेर टाकण्यासाठी गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात, त्यामुळे पाळीमध्ये दुखत असते। नंबर 5, कटिभागामध्ये पूर्वीचा आजार असणे आणि त्या आजाराचा परिणाम म्हणून पाळीमध्ये दुखत असते, जसे की कटिभागामध्ये दीर्घकालीन इन्फेक्शन असणे, इंडोमेट्रियोसिस, ॲडिनोमायोसिस, गर्भाशयामध्ये गाठ असणे, गर्भाशयामध्ये पॉलिप असणे। नंबर 6, पाळीच्या वेळेस गर्भाशयाच्या आतील स्तरामध्ये प्रोस्टाग्लॅंडिन्स जास्त प्रमाणात असणे। प्रोस्टाग्लॅंडिन्स गर्भाशयाच्या छोट्या रक्तवाहिन्यांचे आकुंचन करतात, त्याचबरोबर गर्भाशयाच्या स्नायूचेही आकुंचन करतात, त्यामुळे पाळीमध्ये दुखत असते। पाळीत पोट दुखणे आणि वयाचा संबंध। कटिभागाचा कोणताच आजार नसताना पाळीमध्ये पोट दुखत असेल तर अशा प्रकारचे पाळीत पोट दुखणे 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान कॉमन असते आणि जसजसे वय वाढेल तसतसे अशा प्रकारचे दुखणे कमी होऊ लागते। पूर्वी पाळीमध्ये पोट दुखत नव्हतं, परंतु काही वर्षानंतर पाळीमध्ये पोट दुखू लागलं किंवा 30 वर्षानंतर पाळीमध्ये दुखू लागलं तर मग मात्र कटिभागाचा आजार असण्याची शक्यता असते, जसे की ॲडिनोमायोसिस, इंडोमेट्रियोसिस। डिलिव्हरी नंतर पाळीत पोट दुखणं कमी होतं का? पेल्विक रिजनमध्ये अंडरलाईंग कोणताच आजार नसेल तर किशोरवयातील पाळीत दुखणं प्रेग्नन्सी नंतर आणि डिलिव्हरी नंतर कमी होतं। प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरी नंतर गर्भाशयाच्या स्नायूतील आणि गर्भाशयाच्या तोंडातील नर्व एंडिंग्स डिस्ट्रॉय होतात, त्यामुळे पाळीत दुखणं कमी होतं। पाळीत पोट दुखण्यासोबत इतर लक्षणे। कटिभागामध्ये अंडरलाईंग कोणताच आजार नसताना पाळीच्या काही तास अगोदर किंवा पाळी सुरू झाल्या दुखू लागतं। यामध्ये ओटीपोट दुखणं, कंबर दुखी, मांड्या दुखणं ही लक्षणं जाणवू लागतात। त्यासोबतच काही जणींना उलटी, मळमळ, थकवा जाणवणं ही लक्षणं दिसू शकतात। ही लक्षणं काही तास ते 1 ते 2 दिवस जाणवू शकतात। इंडोमेट्रियोसिसमध्ये पाळीमध्ये पोट प्रचंड दुखत असतं आणि हे दुखणं पाळी येण्याच्या अगोदर काही दिवस सुरू होतं आणि पाळी आल्यानंतर आणि पाळी असतानाही पाळीमध्ये दुखत असतं आणि पाळी झाल्यानंतरही हे दुखणं कमी व्हायला वेळ लागतो। पाळीतील दुखण्यावर उपाय। नंबर 1, ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवा। नंबर 2, सुरुवातीला पेन कमी करण्यासाठी गोळ्या दिल्या जातात, जसे की टॅबलेट मेफ्टाल्स्पास। ही गोळी तर बहुतेक जणांना माहीतच असते, परंतु ज्यांना पोटाचा अल्सर आहे, दम्याचा त्रास आहे, हृदयाचा काही विकार असेल, किडनीचे विकार किंवा लिव्हरचे विकार, यामध्ये ही गोळी दिली जात नाही। नंबर 3, आयुर्वेदिक औषधांमध्ये हिंगवाष्टक वटी आणि दशमूळ काढा पाळीच्या तारखेच्या किमान 7 दिवस अगोदर सुरू करा। हिंगवाष्टक वटी सकाळ संध्याकाळ 1 आणि दशमूळ काढा 10 ml 1 कप पाण्यातून जेवणा अगोदर घ्या। पेशंटला काही स्पेसिफिक आजार असेल, जसे की ॲडिनोमायोसिस, इंडोमेट्रियोसिस, पित्ताचा त्रास असणं, अंगामध्ये उष्णता अधिक प्रमाणामध्ये असणं आणि त्यासोबत पाळीमध्ये पोट दुखत असेल तर अशा वेळेस आजारानुसार आयुर्वेदिक औषधं दिली जातात। नंबर 4, योगासने। योगासनं रोज करावीत। गर्भाशयावरती काम करणारी, युटेराइन हेल्थ बेटर करणारी, ओटीपोट आणि बॅकचे स्नायू स्ट्रेंथन करणारी आसनं करावीत। यामध्ये सूर्यनमस्कार घालावेत। सूर्यनमस्कार किमान एका वेळेस 12 सूर्यनमस्कार घालावेत।
त्यासोबतच सर्वांगासन, हलासन, पश्चिमोत्तासन, पवनमुक्तासन, शलभासन, नौकासन, धनुरासन ही आसनं करावीत। पाळीतील दुखण्यावरची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर पाळीतील दुखणं कमी होतं, परंतु ट्रीटमेंट बंद झाल्यानंतर पाळीत पोट दुखणं कमी होण्यासाठी योगासने उत्तम पर्याय आहे। कारण औषधांची ट्रीटमेंट आपण काही ठराविक कालावधीसाठी 3 महिने 6 महिन्यांसाठी घेऊ, परंतु आयुष्यभरासाठी तर घेणार नाही, पण योगासने मात्र आपण आयुष्यभर करू शकतो। नंबर 5, प्राणायामामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी, भस्त्रिका, कपालभाती करावी। यामुळे स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी कमी होते, तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग बनता आणि पेन थ्रेशोल्डही वाढतो। नंबर 6, औषध उपचारानंतर आणि योगासनानंतरही पाळीत पोट दुखणं कमी झालं नाही तर अशा वेळेस बस्ती उपचार केले जातात। यामध्ये पेशंटला काड्याचा आणि तेलाचा इनिमा दिला जातो। नंबर 7, पाळीत दुखणं कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्याही दिल्या जातात। ज्यांना गर्भनिरोधक गोळ्या देण्यामध्ये कोणताच त्रास नाही, ज्यांना प्रेग्नन्सी नको आहे, अशांना या गोळ्या 3 ते 6 महिन्यांसाठी दिल्या जातात। गर्भनिरोधक गोळ्यांवरचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि वरती आय बटनला देईन। घरगुती उपाय नंबर 1, ओटीपोटाला आणि कमरेला तेलाने मसाज करून गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे। नंबर 2, आलं, बडीशेप आणि दालचिनी यांचा काढा करून प्यावा। नंबर 3, कुळिताचं कडण प्यावं। नंबर 4, लसूण चटणीचा आहारामध्ये समावेश करावा। कोणत्या गोष्टी टाळाव्यात? रात्री जागरण करू नये, उन्हाळा सोडून इतर सीझनमध्ये दिवसा झोपणे टाळावे, स्ट्रेस टेन्शन घेऊ नये, पिरियड सुरू असताना, पाळी सुरू असताना व्यायाम आणि अतिश्रमाची कामे करू नयेत, परंतु प्राणायाम, मेडिटेशन आणि रिलॅक्सिंग योगासनं करू शकता। आहारामध्ये जंक फूड, फास्ट फूड, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, पॅकेट फूड घेणं टाळावं। तपासण्या कोणत्या केल्या जातात? नंबर 1, सोनोग्राफी। सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाला गाठ आहे का, ॲडिनोमायोसिस आहे का हे समजण्यास मदत होते। नंबर 2, औषध उपचारानंतरही पाळीमध्ये पोट दुखणं कमी झालं नाही तर दुर्बिणीद्वारे तपासणी करून कटी भागामध्ये सूज आहे का, इंडोमेट्रियोसिस तर नाहीये ना हे पाहिले जाते। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचण्यास मदत होईल। पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी।